श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय. गागिरी महाराज जय. पाद रामदास महाराज जय. दादा महाराज जय. स्वामी समर्थ महाराज की जय. ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय. आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण न कळता मन तुझे भाटी. मनोनी पाठी लागतील भूतीने येती दिवशीत 5 जणी. ज्याचे त्या वंचले आठवण होता दंड या निमित्ता कारणी हा. तुका म्हणे काळे चितेला गळा मी वेगळा करीत असे. मनोनी पाठी लागतील भूतीने येती दिवशीत 5 जणी. महायोग पीठे तटी भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रे. समागत तिष्ठान्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मज हृदय सद्गुरु जे नेतारिलो हा संसार पुरो म्हणून विशेषात्यादरो विवेकावरी. आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण न कळता मन तुझे भावी. म्हणून पाठी लागतील भूतीने येते दिवशीत 5 जणी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जेवढी काही कर्मे होत आहे ती सर्व कृष्णाच्या सत्तेने होत असून कृष्णालाच अर्पण होत आहेत. परंतु अविवेकी जे जीव आहेत त्यांना हे वर्म कळत नाही. सर्व मी केली अशा द्वैत भावना जातात. सद्गुरु तुकोबारायांचा भाव असा आहे आपल्याकडून जी काय कर्म घडतील उठल्यापासून झोपेपर्यंत झोपेत यावी. झोपेत काय मन काय गप राहतं का? स्वप्न पडतात म्हणजे त्याचं काम चालूच आहे ना. काही का असं ना ते काही गप बसत नाही. शरीर पडत मन कुठे गप पडत. मग आपल्याकडून काय जेवढी कर्म होत असन ती सर्व कृष्णाच्या सत्तेने होतात. कृष्णाच्या सत्तेने म्हणजे शक्ती तिची आहे. तर आपण दिवसभर कर्म करतो सूर्याच्या सत्तेनंच करतो ना. सत्तेनं म्हणजे सूर्य प्रत्यक्ष येत नाही सूर्याच्या साक्षीनं करतो. सूर्याच्या प्रकाशानं करतो म्हणजे त्याच्यात या सिद्धांताना प्रकाश झाला म्हणजे सगळे कर्म सुरू होतात ना. म्हणजे तसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आपल्या अंतःकरणामध्ये ती चेतना आहे जी ब्रह्म आहे जी ब्रह्म चैतन्य ज्याला आपण पांडुरंग म्हणतो त्याच्या सत्तेने होत असून आणि ते त्यालाच अर्पण करून होतात. त्यांना त्याच्यात होतात कृष्णार्पण.
कृष्णार्पण म्हणल्यानंतर ते भगवंताला प्राप्त होता ना. हा. गर्गाचार्यच ना, गर्गाचार्य भगवंताचं हे पाहायला आलते ना, पत्रिका पाहायला. गर्गाचार्य बरोबर आहे ना. हा बरोबर. आणि मग म्हणले पहा आता या बाबाची पत्रिका. नाव ठेवायचं वेळेस सगळं ते आता ते. आणि मग ते कार्यक्रम झाले, त्यांना शिरा वगैरे दिला. म्हणले प्रसाद बनवून खा तुम्ही, आमच्या नाही हातचं खातं पण तुमच्या हाताने करून खा. त्यांनी थोडा प्रसाद केला गर्गाचार्यांनी. कृष्णाचं सगळं हे झालं, नामकरण विधी वगैरे पत्रिका काय असेल ते विधीपूर्वक. आणि गर्गाचार्य प्रसाद बनवला आणि पाणी फिरवलं आणि डोळे झाकून देवाची प्रार्थना केली. त्यांनी संस्कृत केली मध्ये केली असन, आपण मराठीतून म्हणतो वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरी. आणि कृष्णार्पण म्हणून आता आतमध्ये कृष्ण जे ना, त्याला हे सगळं अर्पण म्हणल्यावर मग आता त्याला आवाहन केलंय ना कृष्णाला. मग हा बाबा काय आता हे नाव ठेवलं म्हणजे हा किती का असेल पण आला लगेच ते प्रसाद ग्रहण केला ना त्यांना. कृष्णार्पण म्हणलं. त्यांची प्रार्थना डोळे दाखवून पाहते ताटत काहीच नाही ना. त्यांनाच वाटलं काय आता हा काय चतुराचा शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकाळा म्हणे धन्य विठोबा. त्यांनी परत प्रसाद बनवला आणि परत पहिल्यासारखं पुन्हा प्रार्थना डोळे दाखवून 15 वाटे. आणि मग तर कृष्णार्पण म्हणले हा येऊन पूर्ण खाऊन जायचा. असं 3 वेळा झालं. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय म्हणता ते कर्म कृष्णाला अर्पण म्हणजे त्याची सेवा म्हणून करायची. दिवसभर जो आपण कर्म करतो ना, कर्म धर्म त्यांचा झाला नाराय. दिवसभर कांदे लावले ना त्याच्याच वावरात लावले असं समजायचं. मग काय अडचण. जेवढी काही कर्मे होत आहेत ती सर्व कृष्णाच्या आणि सत्ता त्याचीच आहे ना. हो, त्याची सत्ता आहे म्हणून ते आपलं चालतंय ना सगळं. प्रत्येकाचं शरीर त्याची सत्ता. त्यांना बंद केलं का प्राण हलवायचा का लगेच पुढचा कार्यक्रम सुरू होतो. लगेच कार्यक्रम लगेच. मग काय म्हणत नाही पुढे आता याला नाही का काही एकदा नाही का. मग लगेच आता बाकीचे तयारच राहतात, कपडे तयारच राहतात, सरपण तयार राहत, वजनी तयारच राहत, सगळं तयारच असतं. कोणत्याच गोष्टीची अडचण नसती. कवर हा बाबा जोपर्यंत आतमध्ये तोपर्यंत कुठं कोण काय करतंय. मग कोणाच्या सत्तेनं चालतंय आपलं सगळं. सगळं झाडाचे पाने हाले ज्याची सत्ता राहिली असता मग कोठे. विश्व चळतशी एका परमात्मेने. पण आपल्याला तेवढं बारीक ही गोष्ट एक मी करतो आपण असं माझ्यामुळं होत. कर्तृत्व भाव स्वतःकडे घेतो आपण म्हणून सुख दुःख आहे. तेवढी कर्मे होत आहे ती सर्व कृष्णाच्या सत्तेने होत असून कृष्णालाच अर्पण आहेत. परंतु अविवेकी जे जीव त्यांच्याकडे विवेक नाही. लय रंगलेले त्यामध्ये लय रंगलेले काय त्या विवेक काय वैराग्य काय सांगा खात्या काय नाही. चाललंय म्हणून चाललंय आपलं नाही. आजा मेला पंजाबेला बाप मस्ता गेला देखत देखत नाचो पण तोही पैसा झाला. काही वाटत नाही. विवेक नाही ना परमार्थामध्ये. विवेक परमार्थ विवेक. विवेक एका शब्दावर ग्रंथ लिहिला आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी. विवेक चोडामणी विवेक सिंधू ग्रंथ लिहिला. काय विवेक म्हणजे सामान्य नाही ना.
विवेक म्हणजे विवेक सारासाराचा निवाडा. विवेक तीर्थ मानलं ना संतांनी. मग विवेक म्हणून विशेष अत्यादरू विवेकावर. विवेक परमार्थामध्ये फार श्रेष्ठ आहे. पण ज्यांच्याकडे विवेक नाही, अविवेकी लोक आहे, त्यांना हे वर्म कळत नाही. त्यांना काय माहिती पाणी वेगळं करायचं आणि दूध वेगळं कसं करायचं, सारखं आहे असारखं हे माहिती नाही ना. नाही. चाललंय तडाखा असार मध्येच त्यांचं जीवन जातं सगळं. ती सर्व मी केली अशी द्वैत भावना जाता. मी केलं म्हणजे त्याच्या ठिकाणी काय ते अहंकार येतो, करतो तो भावी. अर्जुनाच्या ठिकाणी होताच ना, सुरुवातीला अर्जुनाच्या ठिकाणी तोच भाव होता ना. हा. भगवंताला त्याला ज्ञान सांगितलं, अरे तू कोण मारणारा आणि ते कोण मारणारी, तो मारलं तरच मरती ना थोडं. मी मारणार म्हणून ही सगळी माझी दिलं ना धनुष्य खाली ठेवून, मोह झाला ना त्याला. एवढा मोठा अर्जुन, ही आधी पुरुषाची माया म्हणले, त्याला मोह टाकली तर मग बाकी कसं काय. आणि मग भगवंतांना ज्ञान सांगितलं, मग त्याला विवेक प्राप्त झाला. मग तोच अर्जुन म्हणतो, गुंतलो होतो अर्जुन गुणी, मी कोणी अर्जुन आहे, मी करतो नाही का युद्ध. पण तुझ्या ज्ञानानं मुक्त झालो तुझे, पण आता सांगणे पुसणे काहीच नाही. अविवेक काय करतो, द्वैत भावना धरतो, मी आणि माझ, मी आणि माझ. महाराज म्हणतात, आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण, न कळता मन तुझे भावी, म्हणून पाठी लागतील भोतीने, येती गवशीत 5 जणी. त्यामुळे त्यांच्या मागे भूते लागली आहे, म्हणजे पंचमहाभूतात्मक देह त्यांना शोधित येतो. हे शरीर पडलं का पुन्हा शरीर आहे. त्यांना मुक्ती नाही ना. मग ज्याचा कर्तृत्व भाव गेला नाही, द्वैत गेला नाही, वर्म कळाला नाही, विवेक नाही, त्यांच्या माग हे पंचमहाभूत म्हणजे पुन्हा त्यांना लगेच दुसरं शरीर. हे शरीर पडलं का दुसरं शरीर, दुसरं पडलं का तयारच आहे ना. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, पुनरुपी जननी जत्रे शयनम. लगेच गर्भवास आहे ना परत. वासना असं तसं पुढं पुढं तयारच असतं सगळं. पुढं जन्मतो. ये संसारी खलदुस्तारी कृपया पारी पाहि मुरारी. आद्य जगत गुरु शंकराचार्य असे गंगेच्या कडानं चालले होते. आणि विद्वान पंडित व्याकरणाचा कर्मठ व्याकरणामुक्त मुक्त व्हायचं. फार थकला तरी त्याचं तेच चालू होतं. शंकराचार्य म्हणले, अरे आता तू जायवर आला म्हणले, तू याच्या नादी लागला तर केव्हा मुक्त होशील तू. मरायच्या टायमाला काय तो व्याकरण काम येईन का. आता याविषयी सरत चाललं ना, थकलं ना. येतो विद्वत्ता हे कर्मकांड या ना, तुझा का उद्धार होणार आहे का. त्याला म्हणले हे चुकायचं नाही तुझं. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम ये संसारे कलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम. त्याला म्हणले भज गोविंदम. मूढ मते शंकराचार्य त्याला म्हणते ते विद्वानात. अरे तू आता नामस्मरण कर भज गोविंदम, ते तुझ्या कामा येईन, तुझा उद्धार होईल. म्हणजे त्याला विवेक सांगितला ना. हा आता त्याच्याकडे परमार्थ करून विवेक नव्हता ना. आता शेवटी काय करणार आहे, सगळ्यात सोपं भगवंताचं नामस्मरण करायला लावलं त्याला. त्यालाच म्हणले ना मूढ मती, म्हणजे अज्ञानी मती बुद्धी अज्ञानी. तू परमार्थातला अज्ञानी बर. विवेक नाही ना. एवढं परमार्थ पण विवेक कुठे. आणि विवेक कुठं असतो,
संत तेथे विवेका असण्याची बाबा. विवेक असतो दुकानात. हं? दुकानात विवेक असतो नाही का? आणि संतांच्या दुकानात असतो तो. हा. म्हणून त्यामुळे मागे भूते लागली. भूते म्हणजे पंचमहाभूताचं शरीर. म्हणजे पंचमहाभूतात मग जे त्यांना शोधित लगेच तयारच आहे ना, ते पुढे शरीर तयारच आहे. ज्याचा लगेच प्रवेश होतो दुसऱ्या शरीरात. म्हणजे सुटकाच नाही ना. सुटका कुठे मग? हे शरीर पडलं का दुसरं. आता ह्या शरीरात आपल्याला विवेक प्राप्त होईल, वैराग्य प्राप्त होईल, ज्ञान प्राप्त होईल, मुक्त होता येईल. आता हे शरीर पडल्यावर परत काय आपल्याला हे का परत गाथा? तुकाराम महाराज आपल्याला रोज ज्ञान सांगतात, याची गाठी का परत? नाही ना. आता तुकाराम महाराज आपल्याला विवेक सांगू राहिले ना. जागो रे भाई जागो. हे शरीर पडल्यावर नाही. आता काय तक्रार नाही करायची. शरीर कसं का असलं, फक्त आपलं हित करून घ्यायचं. आता काय बदलणार आहे कधी? आता तक्रार नाही करायची. आता आहे तेवढ्या आयुष्याचं सोनं करून घ्यायचं. काय असतील राहिले, काय जे असतील ते भगवान जाणे. त्यालाच विवेक म्हणतात. मग का राहिलेलं आयुष्य कारणिक लावायचं, काळ सारावा चिंतने एकांत वाशी गंगा देवाच्या पूजने प्रदक्षिणा युक्त आरव्या. त्याच्याकरता नवरात्र आहे. मग लय आर झाले लगेच झोपी ती ना चुकला. निदान 6 दिवस तरी थोडं युक्त आहार विहार. म्हणजे त्याचा वाला चालूच असतं सगळं, जन्म मरण. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे त्या वंचले आठवण होता दंड या निमित्ता कारणे. हा सर्व कर्मी हरीचीच असून ती हरीची हरीला अर्पण करण्याविषयीची आठवण न धरल्यामुळे वारंवार पंचमहाभूताचा देह घेऊन जन्मावे मरावे हा दंड मागे लागला. आता किती सोपं करून सांगितलं. केवळ सगळं देवाच्या सत्तेनं, देव मालक असताना मी मालक आहे म्हणतो नाही का. आता आपण मालक का होईना, पण किती दिवस. पण हा कायमचा मालक आहे ना. सर्व कर्म हरीचीच असून ती हरीचीच हरीला अर्पण करण्याविषयीची आठवण न जाता वारंवार पंचमहाभूताचा देह घेऊन जन्माची मरावी लागते. किती वेळा जन्मावे, किती वेळा मरावे, काही याला काही हे का गणित नाही का दातारा. नित्य व्हावे फजित. आता साधू संत त्याला व्याध किती भारी त्याच्यावर सांगितलंय नाही का. निसुका वडगा झाला म्हणले जीव, त्याला काहीच वाटत नाही. त्या गर्भवासाचं काय सामान्य दुःख असतं का म्हणले. मधाला समाजानं वर्णन करावं त्याच्यावाला बस. 9 मास कष्टला दाव्याने प्रसूत झाली, येताची कर्म जाड तुझी मान अडकली, अकांत ते जननी ये दुःखे धाय मुकली, परियेंदी मदल सा सोम जो जो रे बाळा धाय कृष्ण माऊली. किती वेळा जन्म. हा देवना शिवंत मळ मूत्राचा बाथा, वरी चर्म घातले रे क्रमी कीटकाचा, रव रव दुर्गंधी अमंगळी तापा, भजे त्या हरिहरा शरण जाई गुच्छा. संत आपल्याला जाग करतात नाही तर मग दंड, हा दंड मागे लागलेला आहे. त्याच्या कोर्टातला दंड आहे. मग म्हणून करा हरिभक्ती परलोका येईल कामा. हा दंड तरी बसायचा नाही आपल्याला कमीत कमी. काही चुकलं तर हे ऑटो वाले दंड करतात ना गाडीवाल्याला, तो भरावाच लागत.
व्यवहारात जर एवढं अवघड आहे थोडीच नाही ते. आता तर दंड माहित होत नाही. हा. टाकून दे. मग तिकडे हे आता निघालं टाकून द्यायची, पहिल्यापासून टाकून द्यायचं, इथं त्यांना काहीच करावं लागत नाही. इथं सूक्ष्म देहामध्ये मशीनच बसवली त्यांनी सगळं. तसं ते फार विज्ञान याचाच अभ्यास करून हळूहळू आता प्रगत झालंय ग्रंथात. हा. जे आता सिम कार्ड आपल्या आतमध्ये पहिलंच आहे ना, मोबाईलचे पहिलं आता आले. म्हणजे हा दंड माग लागलाय आपल्याला. जर आपण भक्ती नाही केली, आपल्याला संतांची कृपा नाही झाली, तर मग आपल्याला हा दंड आहे. पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा जन्म, पुन्हा मरण. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, साधूचं अंतकरण म्हणजे आईचं अंतकरण. एवढा कळवळा काय आपल्याला असं वाटतं त्यांचा काही फायदा असेल का बाबा? फायदा नाही. कळवळ्याची जाती करी लाभा. संत आपले आईबाप आहे ना होते, मायबाप आहे ना ते आपले. तुम्ही संत मायबाप कृपावंत. कृपावंत हा तर प्रधान गुण आहे ना. मग हा. लहान मुलगा जर ईष्टाकडे गेलं तर आई काय म्हणत, जा. आई आई तपास. तिथं देवणी वाढीची नाही. श्रुती परोती माऊली जगा. शास्त्र आपली आईच, संत आपली आईचे, भगवंत आपली आईचे, ज्यांनी जन्म दिला ती आईच. प्रत्येक जण हीच सांगतो, पण संत जे सांगतात फार सोप्या भाषेत सांगतात. शास्त्राची भाषा जीवाला कळत नाही, पण संतांची भाषा सोपी आहे ना. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म माया. याच्यापेक्षा काय सोपं सांगावं तिने? एक संस्कृती का आता. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे काळी चेपियला काळा, मी वेळोवेळा करीत असे. काळाने या मूर्खाचा गळा जरी चेपला आहे, तरी तो मी असे वेळोवेळा म्हणतच आहे. पहा आता मी तर काय जायला तयार नाही भाऊ. मी माझं मीची करता म्हणून नाही. साप बेडकुळी गिळीतो ना, मग आता बेडकुळी गिळली म्हणजे ती आता काळाच्या जबड्यातच गेला ना ती बेडकुळी. तरी ती बेडकुळी अशी ती बारीक किडकवडीच आहे माहिती, त्याचं खाद्य. कसं जीवाचं झालंय आता, काळाच्या जबड्यात आहे ना आपण. हा, तरी आपण मी 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 म्हणतो ना. आता कवा राहा मी मी म्हणतो. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू आपली. त्या मीला काय करायची, मूठ माती देऊन टाकायची. संतांच्या मुखातून कधी येतं का? नाही ना. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, काळाने या मूर्खाचा गळा जरी आपला आहे. म्हणजे आता काळानं पार गिळलंय ना, तरी मीच म्हणतो आता पार तिकडं तयारी झाली गौऱ्या, तरी मीच म्हणतो नाही. मी चांगलं म्हण ना. म्हणजे संत आपल्याला जाग करतात वेळोवेळी, विवेकावर राहायला सांगतात. चिंतन चालू आहे का तुमच्यावर व्यवस्थित विचारतात. त्याच्यात उद्देश आहे का आपलं विवेकावर असावं, वैराग्य असावं. नाही का काळ कधी झडप घालू शकतो, त्याला काय म्हणणार आहे काय आता माळकरी बोन, तसं काही नाही. आयुष्य संपल्यावर तर जावंच लागेल ना. आणि काम झाल्यावर मग काही ना कवाय बोलावून आलं तर काय अडचण नाही. ज्याचं काम परिपूर्ण झालं तो उलट गाडीची वाट पाहतोय ना. काम झाल्यावर काय थांबून तो नाशिकला गेला काही महत्वाच्या कामाला, काम झाल्यावर पसंत का तिथं स्टँडवर गप्पा आणि अरे तो गर्दी असते तरी त्या गाडीत बसतोय. आपल्या एअरपोर्ट असलं तर पसंत तिथं मग कमाल. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सुंदर अभंग आहे.
पुढचा अभंग आहे. महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, तया प्रायश्चित्त काही देह त्याग करिता नाही. नातळे चांडाळ त्याचा अंतरी विटा, ज्याचा संग चित्ती तुका म्हणे तो ते याची. तर काय आहे? जगद्गुरु तुकोबारायांना ज्या त्या काळात काही त्या मंडळींना जास्त त्रास होता म्हणून काही ठिकाणी खंडन केलेले महात्मेनी त्याच्याकरता चाललेले असतात. धर्माचे पालन करणे अखंड खंडन. इथं जगद्गुरु तुकोबारायांचं अध्यात्माचं बोलणं असतं. हा जो शब्द हा जातीवाचक नाहीये. क्रोध आला म्हणलंय, क्रोध आला. तिघांना काय म्हणलंय, विषय दरीची मांग म्हणलं ना, काम क्रोध लोभ आणला. हे तिन्ही जवळ जागती तर निकियाची प्राप्ती माझे कानाने ऐकती देवई म्हणे. या तिन्हीला ती उपमा दिलेली आहे क्रोधाला. पहा आता कधी मेळ लागन बरं. मग या क्रोधरूपी महाराला ज्याचे हृदयशी होते, म्हणजे अंतःकरणात जोपर्यंत हा क्रोध आहे ना, तोपर्यंत ब्राह्मण नाही म्हणले. अजून प्रमाण सांगू का नाथान? काम क्रोध लोभ दयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसाई. पहा ना मग किती अवघड आहे मंडळी. आणि हे तर मत खाऊन देते नाही. तिथून कार्य म्हणला, इथून कार्य लगेच टाइमच नाही ना. बोलायचा कोण? क्रोध. हा क्रोध, अहंकार, काम, क्रोध, लोभ भाऊच आहे ना. फार अवघड, फार अवघड. ज्याच्या अंतःकरणाला शिवतो ना हा क्रोध, म्हणजे असतो आतमध्ये, तो ब्राह्मण नाही म्हणले. आता ब्राह्मण म्हणजे फार त्यांना ब्रह्म जाणलंय, त्याला ब्रह्माचं ज्ञान झालंय, त्याला ब्रह्माचा साक्षात्कार झालाय. ब्रह्म जाणे तो ब्राह्मण. मग पहा ब्राह्मण कोण? जे संतच ब्राह्मण आहे ना. मग ब्रह्मज्ञानी जे संत आहे ते ब्राह्मणच आहे ना. पण ज्याचं हृदय क्रोधरूपी महाराला ज्याचे हृदय शिवते तो ब्राह्मण नाही म्हणले. महाराज म्हणले आमचा क्रोध काम क्रोध लोभ निवाले आहेत. म्हणजे ते ब्राह्मण आहे. जगद्गुरु तुकोबाराय कोणी? ब्राह्मणी. कारण ते पिकल्यावर मग नाही त्रास त्यांचा. पिकूच तर अवघड ना. ते काही एका दिवसात थोडंच पिकायचं का? दमदार धरून राहावं लागत, तर दमदार होत नाही ना. इकडे इकडे पळायला मग लगेच पळत होते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तया प्रायश्चित्त काही देहत्याग करता नाही. त्याला प्रायश्चित्त नाही ना दुसरं. म्हणजे हे काम क्रोध हे काय करावं लागतील? भगवंताच्या चिंतनानं शांत होतात. ते काही कुठे जात नसतात नाही का? शांत. मग त्या ब्राह्मणाने देहांत प्रायश्चित्त जरी घेतली तरी त्याची शुद्धी होत नाही. प्रायश्चित्त काय त्याला? हे शरीर पडलं का दुसरं शरीर आहे ते ना. काय प्रायश्चित्त फक्त हे शरीर गेलं म्हणून काय सगळं संपलं असं थोडंच आहे का? दुसरं शरीर आहे, वासना तशीच असते ना. म्हणून ब्राह्मण इतका पूज्य मानलाय भगवंताना, पण मग तो ब्राह्मण पाहिजे ना. पृथ्वी तळीचे देव म्हणलंय, सावयव अवतार माझी अशी जी ब्राह्मणे, तर यांनी सगळे विकारावर विजय मिळवलाय. साधू 6 जण धुतले म्हणजे त्यांच्यावर विजय मिळवला. आणि जर हा क्रोध, अवघड क्रोधाचं काम, लोभ, काही एक एक पैलवान, एवढे पैलवान पाडले ना. मग आता त्या बाबानं काठीनच मारलं ना मुंबाजी बुवाना महाराजांना. आता तुकाराम महाराजांना राग यायला पाहिजे ना.
म्हणजे जिंकला ना त्याने, मग खरे ते ब्राह्मण ठरले ना. हा आता त्यांच्याकडे काय शक्ती होती, त्याला काही करू शकले असते ना ते. हा अहो छत्रपती ज्यांचे गुरु आहे, छत्रपती काही त्यांचे हे करायला तयार आहे. छत्रपतींना नुसतं सांगितलं असतं तर. आणि स्वतःमध्ये सामर्थ्य आहे ना तेवढं. हा हम्म. काही करू शकतात ना, पण नाही ना. परवाच अभंग होऊन गेला ना. तू का म्हणे तेची संत कोण. सृष्टी जगाच्या भाषा. हा हे सुटले ना त्याच्यातून. मग एवढ्यामुळे तेवढी सहनशीलता आहे त्यांच्याकडे, शक्ती आहे ना. आघात सोसण्यामध्ये काही सोपी गोष्ट आहे का हो. म्हणून क्रोधरूपी माराला ज्याचे हृदय शिवते तो ब्राह्मण नाही. त्या ब्राह्मणाने देहांत प्रायश्चित जरी घेतले तरी त्याची शुद्धी होत नाही. म्हणजे हा क्रोध किती अवघड आहे एवढं पाहायचं आपल्याला. महाराज म्हणले काम क्रोध बकरा मारा ओझा रखमाई जवरा. लोक म्हणले बकरा मारायला महाराजांनीच सांगितलं, मग लागले जत्रा करायला. आणि देवाला काय अर्थ आपल्या सोयीनं घेतला ना. आहे काम क्रोध रूपी बकरामध्ये क्रोध. हा तस त्याला म्हणलंय बरं का. त्याला अजून एक उपमा दिली, पदवी दिली महाराजांनी. नातळे चांडाळ त्याचा अंतर्विटा, त्याला चांडाळ म्हणतात. ज्या क्रोधरूपी चांडाळा कधी शिवू नये त्याचा निरंतर विटाळ ज्याने अंतरात बाळगला आहे, तो ब्राह्मण. तो ब्राह्मण पहा आता चांडाळ कोणाला म्हणलंय. ज्या क्रोधरूपी चांडाळाला कधी शिवू नये त्याचा निरंतर विटाळ ज्याने अंतरात बाळगला आहे, तो ब्राह्मण. त्याला त्याचा स्पर्श सुद्धा नको त्या क्रोधाचा. अंतरंगामध्ये शिवू नये निरंतर त्याचा विटाळ. विटाळ कोणचा म्हणायचा, क्रोधाचा विटाळ. हे बाकीचे सामान्य कर्माचा विटाळ, तो अध्यात्मातला विटाळ आहे ना भक्तीचा. बाकीचे जे आपले व्यवहारातले ते कर्माचा विटाळ, ज्ञानाचा विटाळ वेगळा, भक्तीचा विटाळ वेगळा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणलं हे चांडाळी कोण, क्रोधरूपी चांडाळी, यांची गाठ न घेणे, माघार घ्यायची थोडक्यात. सगळ्यात सोपं. म्हणून ज्याचा संग चित्ती तुका म्हणे तो तो याची. ज्याचा निरंतर संग चित्तात असतो त्याची त्याची ती काय असं महाराज म्हणतात. म्हणून आपल्या चित्तात काय असावं, आपल्या चित्तामध्ये रजोगुण तमोगुण असला तर हे येणारच, त्रास देणारच. सत्वगुण असला, आपण सत्वगुणात असलो ना, सत्वगुणाचे लक्षण वेगळे आहे ना. काम आणि ऐका सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ रणिकी. याची प्रकृती सात्विक आहे, अति सात्विक आहे, मग ते सात्विकच असतं ना. काही काही लगेच घोडे लाईत नाही, ते थोडं विचार करतो जरा ते. थोडं काही काय ना त्याच्याकडे विवेक असतो ना व्यवहारात सुद्धा. चौकशी करून जरा सगळे पाहून करून लगेच तलवार काढीत नाही. हा लगेच भांडायला उठत नाही ती. कोणाचा अवतार धरीत नाही लगेच. थोडं परमार्थानं एवढं जरी आपल्याला तुकाराम महाराजांकडून शिकायला भेटलं ना, थोडा दम, थोडा विचार करून शांत त्यांना मार्ग निघतो, भांडण काय होत नाही, नाही का.
आपलं तर नुकसान आहे पण सगळ्याचं नुकसानच आहे ना. युद्धामधून का काय सगळ्या दोन्ही पार्ट्यांचे नुकसानच असते. त्याच्यामुळे जेवढं किती वेळा देव मध्यंतरी त्यांच्यावाला मिटवायला गेले, अरे बाबा या हे करून नाही का ऐकल्यावर मग ठीक आहे बा, मग महाभारत चालत हरकत नाही. पण संधी करण्याकरता देव किती वेळा गेले नाही का. मिटलं तर मिटलं, मिटण्याचा प्रयत्न करावा कधी. ज्याचा निरंतर संग चित्तात असतो त्याची जाती तीच आहे असे तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून हा जो क्रोध याला स्पर्श सुद्धा करू नको. महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, तया प्रायश्चित्त नाही काही देह त्याग करीतात. नातळे चांडाळ त्याचा अंतरी विटाळ, ज्याचा संग चित्ती तुका म्हणे तो तेयच. तया प्रायश्चित्त काही देह त्यागा करिता नाही. त्याला प्रायश्चित्त नाही, त्याला एकच आहे. त्याच्यापासून भगवंतालाच प्रार्थना करणे नाही का. भगवंता तूच कृपा कर बाबा, तुका म्हणे कृपा करील नारायण. तसं काही जमत नसतं शरणागतीशिवाय नाही का. संतांना जमला ना नाथांना, शांती ब्रह्म काय शांती नाथांची, त्यांची कृपा भगवंताची कृपेने हे गोष्टी घडू शकतात. शरणागतीशिवाय नाही. पुढचा अभंग आहे. तेलिनी शिरसला वेडा, रागे कोरडे खातो भेडा. आपले हित आपण पायी संकोच तो न धरी काही. नाडिले लोका टाकी लागो, गोळीले डोके सांडीला मोह. शेजारणीच्या गेली रागे, कुत्र्यांनी घर मारले मागे. पिसा रागे भाजिले घर, नागवे तो नेने फार. तुका म्हणे वाचा रागे, फेडिले सावले देखिले जग. कोणी एक मूर्ख पुरुष तेलनीशी भांडला आणि तिच्यावर रुसला, त्यामुळे तिच्या विषयीच्या रागाने तिच्या घरी तेल आणण्यास कसे जावे या वेळेने कोरडेच अन्न खात बसला. जगत गुरु तुकोबराय कधी कधी अगोदर दृष्टांत देतात, नंतर सिद्धांत सांगतात. कधी कधी अगोदर सिद्धांत सांगतात, कधी कधी नंतर. म्हणजे असं त्याने वेडा माणूस किल्लीवर रुसला म्हणले. पूर्वीच्या काळात किल्ली लोक होते ना, झालं असं काहीतरी भांडण, रुसला. मग आता भांडल्यावर पण तेल आणायला कसं जायचं. आणि तेल नसले मग बिगर तेलाचं खायची पाळी आली ना त्याला. हा दृष्टांत आहे बरं. दृष्टांत हा फक्त विषय समजून घेण्याकरता असतो, सिद्धांता करता. आवाज येतो ना. हा येतो. येतो. कोणी एक मूर्ख माणूस झाला असं काहीतरी भांडण नाही का. पूर्वी सगळं त्यांच्या ताब्यात होतं ना. तेल बिल काय असन घाण्यावाले जुन्या काळातले, त्या काळातले 400 वर्षापूर्वी तो काही दुकानं थोडीच होती का. मग कोणी त्या मूर्ख माणसाचं तेलनीचं झालं भांडण. त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे, कृपया मग त्याला भांडल्यानंतर पुन्हा तिथं कसं जाईन तो तेल आणायला. मग त्याला बिन तेलाची खायची वेळ आली ना. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आपले हित आपण पाही, संकोच तो न धरी काही. अरे मूर्खा असे करू नको. ज्यामध्ये आपले हित आहे ते तू पहा, त्या संबंधी मनात काही संकोच धरू नको. हित जर असलं आपलं, मूर्ख म्हणलंय मूर्ख. जिथं आपलं कल्याण आहे, जिथं हित आहे, तिथं जरी समजा आपल्याला जायची वेळ आली, का म्हणे तेथे न पाचारिता जावी. संत चरणी भावे रे, तिथे हित आहे ना. इकडे एखाद्या ठिकाणी नाही गेलं तर काही फरक नाही पडायचा. बाकीचा एखादा कार्यक्रम होला तर चालन. सत्संग नाही होकला पाहिजे ना. आपण नेमकं तिथंच दांडी मारितो नाही का. वर्षातून एकदा 16 काय
किती आपलं कल्याणाचा विषय ऐकायला मिळतो आपल्याला. प्रसाद ज्या खायला व्यक्तीशी मिळतो, आपण सेवा बोलत आहात करतात वेळी. हं. जे पाहिजे ते ना, आपण कमी आहे का काही? हं. हीच मग आता कोणाला म्हणलं असतं ना, मूर्ख महाराजांनी, अरे मूर्खा आपल्यालाच म्हणलं असं नाही का? आपल्यावर घेतलं तर जमत आहे. हे सगळं आपल्यावर जर घेतलं तरच जमत, नाही तर कोणाला तरी सांगितलं म्हणले मग आपल्याला काय उपयोग होईल त्यात? अरे मूर्खा, त्या अगोदरच म्हणलंय ते, वेडा म्हणलंय अगोदर. तेनेला जो रुसला ना, म्हणजे व्यवहार आहे. अरे मूर्ख, असे करू नको, त्यामध्ये आपली हित आहे. तू पहा, आपल्या हिताचे जो जागता, हित ते करावे देवाचे चिंत. हं? हा. हे हित हित आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना आयुष्याचा, कळांच्या पाया मागे दंडवत आपोला आले. म्हणजे दंडवत घालतो म्हणले तुम्हाला. हं. आयुष्याचा नाश करू नका. हा, की नाही आपल्या पाया पडावं संतांनी. हित जर असेल, कल्याण होत असलं तर पाया पडायला तयारी संत. अरे मूर्ख, असे करू नको, ज्यामध्ये आपली हित आहे ते तू पहा. त्यामध्ये मनात काही संकोच धरू नको. तिथं मोठेपणा, मान, अपमान काहीच नाही. ते का लग्न आहे काय? पाया पडून नाही ऐकल्यावर मग मूर्ख. आता काय करणार? की आईला राग आले, आई हत्तीच ना पोरांना. नाहीच पोरांनी गुपित ऐकल्यावर मग तिला ती तरी काय करेन असं लय वैतागल्यावर. तुकाराम महाराजांची भाषा कडक, नाथांची याच्यापेक्षा कडक. माऊली लईत लय मूर्ख म्हणतील, म्हणजे खळ खळ म्हणतात जरा, मूर्ख सुद्धा म्हणत नाही, खळ. जे मग तेलनी शिरोसला वेडा, रागे कोरडे खातो पेडा. आपले हित आपण पायी संकोचित होणं तरी काय. प्रत्येक अभंगातून मूळ हित सांगायचंय आपल्याला, नाही का? बाकी काय उद्देश नाही त्यांचा. आपण ज्या नाडले लोक व्यक्तीशी आता बोलत केला आहात त्यांनी आपला कॉल होल्डवर ठेवला है. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को कोणी एक आचरट श्री, कोणी एक चरट श्री दुसऱ्याला अपशकुन करण्याच्या हेतूने आपल्या जिवंत असल्या नवऱ्या सोडून व आपल्या डोक्यावरच्या केसाचा मोह टाकून तिने केस बुडून घेतले. कशा करता? दुसऱ्याला अपशकुन दाखवण्याकरता. पण याच्यामध्ये स्वतःचं नुकसान आहे ते कुठे तिच्या कळालं तिला. म्हणजे आता पुन्हा एक दृष्टांत आहे. पहिला दृष्टांत झाला तेलणीचा. आता तेलणीचं काय जाईन? आजमीन तेलाचं खाईन ना. तसं संतांचं काय जाईल? काय ज्याचा हात मोडून त्याच्या गळ्यात पडन ना. आता दुसरा दृष्टांत आहे. कोणी एक आचरट दुसऱ्याला अपशकुन करण्याच्या हेतूने आपल्या जिवंत असलेल्या नवऱ्या सोडून आपल्या डोक्यावरच्या केसाचा मोह टाकून तिने केस उडून घेतले. म्हणजे जिवंत असताना त्यानं बोडखं करून घेतलं. पूर्वीचे करीत होते, केस काढीत होते ना. नवरा गेल्यावर करायचं. जिवंत असताना केलं. महाराजांचे दृष्टांत आहे ते. तर महाराजांचे दृष्टांत म्हणजे काय? होत पूर्वी होत ते. त्याप्रमाणे शेजारणीच्या गेली रागी
कुत्र्याने घर भरले मागे, त्याप्रमाणे दुसरी एक मूर्ख स्त्री आपल्या शेजारणीशी भांडून तिच्या रागाने आपले घर उघडून टाकून तशीच चालती झाली आणि पश्चात तिच्या घरात कुत्री शिरली. दृष्टांताची हायवी बर का. मूर्ख स्त्री एक शेजारणीशी भांडून राग आला तिला आणि आपलंच घर उघडं टाकलं. चालती झाली. मग आता गेल्यावर कुत्री करत गोष्टी नाही. आणि आपले अनहित केले म्हणले, आमचं काय गेलं तुकाराम महाराज म्हणतो. दृष्टांत जी आता सलग पिसारा गे भाजले घर, नागविली ते नेणे फार. हे सगळं सिद्धांत एकच आहे. ध्रुपद फक्त सिद्धांत आहे बर का. आपुले हित आपण पाही, संकोच तो न धरी काही. हे सगळ्या प्रत्येक चरणाला दृष्टांत आणि एक सिद्धांत ध्रुवपद. ध्रुवपद बदलत नाही कधी. सिद्धांत बदलतो का? सिद्धांत कधीच बदलत नाही. 10 20च होतील कुठे केले तरी. रात्री केल्यावर केल्यावर तसं सिद्धांत बदलत नाही. दृष्टांत बदलू शकतो काळाच्या ओघात. सिद्धांत अभंगाचा असा आहे. आता एवढंच आपल्याला पूर्ण करायचंय, फक्त वेळ झाला असणार आहे. सिद्धांत आपुले हित आपण पाही, संकोच तो न धरी काही. अर्थ हित पाय आपलं. एका मनुष्याच्या घरात फार पिसवा झाल्या. पिसा आता नाही राहिल्या, ते पूर्वी होत्या. पिसवा बारीक राहते लई, ते तसंच आहे ना. दिसती तर नाही पण तसंच. एका मनुष्याच्या घरात फार पिसवा झाल्या, त्यामुळे त्याच्या त्रासाने आपले घर जाळून टाकलं त्या. आता काय कोणाचं काय गेलं? कोणाचं काय गेलं? आता फायदा कोणाचा काय झाला? नुकसान त्याच झालं ना. एकाला लई थंडी वाजली, मग त्यानं कपडे काढून शेकला तो. आता कवर शेकन. आता विवेक आहे ना. लई पिसा झाले, त्यानं घरच पेटून दिलं ना. त्यापासून जे पुष्कळ नुकसान झाले ते त्याला कळलेच नाही. म्हणजे तो शहाणा आहे का मग? सुरुवातीलाच म्हणलं ना, तेलनी शिरूसला वेडा. अगोदरच त्याला पदवी दिली ना. मूर्ख वेडा. तस एवढे दृष्टांत, जवळजवळ 3 दृष्टांत आहे. पण सिद्धांत एक आहे. काय सिद्धांत आहे? अरे मूर्खा, ते करू नको. त्यामध्ये आपले हित आहे, तू पा. त्या संबंधीने काही संकोच करू नको. हित हित करून घ्या आपल्याला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात शेवटच्या चरणामध्ये, तुका म्हणे वाचा रागे, एडिले सावले देखिले जगे. तुकाराम महाराज म्हणतात, एका अमंगळ स्त्रीच्या लुगड्यात. आज शेवटच्या याच्यात दृष्टांत दिला एक. हुआ झाले म्हणले त्या बाईला. आता पहिल्या काळात लई होतं ते, आता कमी झालं ना. आपली नव्हत्या, असंच लोक गलिच्छ राहत होते. आता आपलं असं काही ना होत असतो प्रकार.
ते साधने आल्या, सगळं काळ बदलला थोडा. पण एका बाईचं म्हणले लुगड्याला गोळा झाल्या, तिला आला राग. त्या रागाने तिने आपले लुगडेच फाडून टाकले. त्यामुळे मी नागवे पाहिजे. आता नुकसान कोणाची? जीवाची नुकसान आहे ना. आणि जर नाही भगवंताचं चिंतन केलं मग मारीची, झोडीची, तोडीची, मग काय निष्ठुर आहे ना ते म्हणतील का आता तिथं कोणाचं ऐकत नसते ते, कोणतं वशिला चालत नसतो, इथूनच हाणायला सुरुवात करते ती. नाही त्या यमाशी करुणा. फार अवघड आहे, फार अवघड आहे. जर भगवंताचा वशिला असला तर मग काय न्यायलाच विष्णू दूत येते तेव्हा मग त्यांचा विषयच नाही ना. यमाचा पाहुणा हा, त्या वाटाला जायचं नाही आपण. पण नामधारकाची रस्ताच वेगळा आहे नाही का. नामधारकाचा त्यांनी सांगितलं ना, यमधर्म सांगित होता, तुम्ही ते नामधारकडे तिकडे त्यांचा विषयच काढू नका नाही का. तुम्हाला इकडे गिरायक मरणाचे गिरायक आहे ना इकडं. भूत आलाय ना बिगळ मार काय नाही का. नका जाऊ त्या गावा. हा, नामधारकाच्या शिवा म्हणजे फायदा आहे परमार्थातला. हीच सांगायचंय जगद्गुरु तुकोबारायांना, आपलं हित करून घ्या, आपलं कल्याण करून घ्या. एवढी दृष्टांत हे काय करतात, आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यात घालतात, आपल्याला नुकसान करतात. म्हणून एवढी त्याला रूपक केलं, क्रोधाचं रूपक केलं असतं, त्या मूर्ख रोगाचं रूपक केलं असतं. मूळ आपल्याला सिद्धांत आपलं हीच साधून घ्यायचं नाही का. म्हणून झालेली सेवा जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित. पुंडलिकावरधारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय. तुकाराम 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 तुकाराम. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय. जय हरी.